शेतकरी बंधूंनो नमस्कार मित्रांनो, हरभरा पिकामध्ये आपल्याला जर विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला ही काही दुसरी फवारणी। कारण की का आपल्या जे हरभरा पिकामध्ये जी काही फुलधारणा ही सुरू झालेली, तर मित्रांनो आपल्याला फवारणी ही कोणती करायची, त्याचबरोबर आपल्याला कोणते असं बुरशीनाशक वापरायचंय ज्या कंडिशनला जी काही फुलधारणा होते त्या कंडिशनला हरभऱ्यामध्ये मर येते, त्याच्यासाठी आपल्याला कोणतं बुरशीनाशक हे योग्य आहे किंवा कोणतं आपल्याला पावडर फॉर्मचं बुरशीनाशक वापरायचंय का लिक्विड फॉर्म मधले वापरायचंय, तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, हरभऱ्यामध्ये आता ही फुलधारणा ही सुरू झालेली आहे। मित्रांनो, या अवस्थेत आपण मार्केटमधून वेगवेगळे जे काही टॉनिक आणतो किंवा बुरशीनाशक आणतो किंवा कीटकनाशक आणतो आणि त्यांची फवारणी आपल्या हरभरा पिकावर करतो, तर मित्रांनो काय होतं, कधी कधी आपल्याला योग्य औषधं माहीत नसल्यामुळं आपल्याला त्या औषधांचा रिझल्ट येत नाही व आपलं उत्पादन घटतं। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या हरभरा पिकामध्ये आता जी काही फुलसंख्या वाढण्यासाठी आपण योग्य असं टॉनिक वापरायचं आहे। कारण की का जेवढी फुलसंख्या ही जास्त होईल तेवढी जे काही आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही घाट्याची संख्या किंवा दाण्यांची संख्या ही वाढणार आहे व आपला उत्पादन सुद्धा वाढणार आहे। तर मित्रांनो, आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे, यामध्ये आपण ज्वारीचे ताट टाकलेले आहे। तर मित्रांनो, त्याचं कारण म्हणजे जेव्हा हरभऱ्यामध्ये घाटे बनायला सुरुवात होती, तर मित्रांनो त्याचबरोबर ही ज्वारी त्या टायमाला मोठी झालेली असते। तर मित्रांनो, ज्वारी ही मोठी झालेली असल्यामुळं काय होतं, त्याच्यावर पक्षी, कावळा, चिमण्या किंवा जे काही ससाना जे काही पक्षी आहेत ते येऊन बसतात व आपल्या हरभरा पिकामध्ये जर उंदराचा प्रादुर्भाव असला किंवा अळ्या असत्या त्यांना ते खातात व आपल्या पिकाचं संरक्षण करतात। त्याच्यामुळे आपण यामध्ये जे काही ज्वारीचे ताट हे टाकलेले, तर त्याच्याच बरोबर मित्रांनो आपण जर हरभरा पिकामध्ये जर फुलावस्थेमध्ये या कंडिशनला जर आपण बुरशीनाशकाचा वापर हा कोणता करायचा, नेमका लिक्विड करायचा का पावडर फॉर्म मधले करायचा। मित्रांनो, आपण कोणत्याही पिकामध्ये जर कळी अवस्थेत जर पावडर फॉर्म मधले जे काही बुरशीनाशक आहे त्यांचा वापर जर केला तर आपली जी काही फुलसंख्या ही कमी होते किंवा ड्रॉपिंग होण्याची जी काही शक्यता ही जास्त असते। त्याच्यामुळे आपल्याला योग्य लिक्विड फॉर्म मधलं जे काही बुरशीनाशक आहे त्याचा वापर यामध्ये करायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला ही फवारणी नेमकी करायची कोणती। मित्रांनो, या फवारणीमध्ये आपल्याला जे काही टिल्ट हे अर्धा ml प्रति लिटर साठी वापरायचं आहे। त्याच्यासोबत जे काही हेलिप्रो हे 8 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे व त्याच्यासोबत जे काही आपल्याला डबल म्हणून टॉनिक येते ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, काय होईल, ही फवारणी केल्यानंतर आपली जे काही अळी आहे अळी सुद्धा कंट्रोल होईल व जी काय आपल्या हरभऱ्यामध्ये जी काही घाट्यांची संख्या ही सुद्धा वाढेल। कारण की का आपण हे टॉनिक असं निवडलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये जी काही फुलांची संख्या ही वाढणार आहे व त्याचबरोबर आपल्या ह्या हरभऱ्यामध्ये जी काही फुलावस्थेमध्ये मरीचं प्रमाण हे जास्त दिसून येतं। तर मित्रांनो, जे आपण टिल्ट हे फवारणी करणार आहे त्याच्यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये जी काही मर ही होणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।